सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांविरुद्ध 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आलेला आहे। अंजली दमानिया यांच्या विरोधात हा दावा करण्यात आलाय। वंजारी समाजाची बदनामी केल्याचा आरोप हा दमानियांवर ठेवण्यात आलाय। वकील रत्नाकर चौरे यांच्याकडून दमानियांना नोटीस बजावण्यात आली। इतर समाजाचे मित्र दुरावल्याने नुकसान झाल्याचा नोटिसीत उल्लेख करण्यात आला। स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांना या संदर्भातले प्रश्न विचारूया। अंजलीताई, तुम्हाला अब्रू नुकसानीची नोटीस जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? आणि जर पोहोचली असेल किंबहुना ही माहिती तर आता मिळते, तुमची पहिली प्रतिक्रिया काय या संदर्भातली? मला आतापर्यंत अशी कुठलीही नोटीस मिळालेली नाहीये आणि मिळेल तेव्हा त्याचं योग्य ते उत्तर मी नक्कीच देईन। कारण हे कोण ग्रस्त आहेत, काय आहेत, यांना कोणाचा पाठिंबा आहे, कोणासाठी ते काम करतात आणि खरंच समाजासाठी ते लढतात का? कारण मला माहिती असलेलं मी एकही वाक्य, एकही शब्द वंजारी समाजाला वाईट म्हणण्यासाठी एकही शब्द काढलेला नाही, कारण मी करणारच नाही तसं। तर त्यांना जर वाटत असेल की वंजारी समाजाचा मी अपमान केलाय, असा जर त्यांचा दावा असेल, त्यांनी बिलकुल कोर्टात जाऊन लढावं। आणि मी अशी इतकी टोकाचं लढेन की त्यांची जोपर्यंत सनद रद्द होत नाही ना, तोपर्यंत आता मी हे लढणार आहे। कारण या प्रत्येक गोष्टीचा जो गैरवापर होतोय आणि ऍक्टिव्हिस्ट लोकांचा जो छळ होतो या सगळ्या राजकीय मंडळींकडनं, तो मी उघड करून दाखवणार आहे। आणि 5 कोटी नाही 10 कोटी कोर्टाने त्यांच्याकडनं वसूल करावे, अशी इथपर्यंत मी लढणार आहे त्यांच्या विरुद्ध। बरं अंजलीताई, तुम्हाला थोडं थांबवतो, कारण ज्या वकिलांनी हा दावा केलेला आहे तुमच्या विरोधात, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? आपण त्यांचं म्हणणं सुद्धा नाही, मला त्यांच्याबरोबर कुठलेही वाद इथे घालायचे नाहीत। नाही, ते फोन लाईन वरून जोडले गेलेले नाहीत। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? आपल्याकडे एक छोटी प्रतिक्रिया आलेली आहे, एक बाईट आलेला आहे, तो आपण ऐकूया आणि पुन्हा तुमची प्रतिक्रिया घेतो। आपण फक्त तो बाईट ऐकूया। ओके ओके, शुअर। गेल्या महिन्याभरामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यामध्ये अंजली दमानिया वारंवार वंजारी समाजाला द्वेष करून, वंजारी समाजाचं द्वेष करून जातीवादी वक्तव्य करत आहेत। आणि अशामुळं काय व्हायलं, वंजारी समाजाची नाहक बदनामी व्हायली, वंजारी समाजाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये बदनामी व्हायली। आणि मी सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव गेलो, जेव्हा मी समाजात वावरतो, कोर्टात जातो, माझे मित्र, मराठ्याचे मित्र, आमच्यामध्ये दरी तयार झाली। आणि एकंदरीत अंजली दमानियाच्या ह्या वारंवार वक्तव्यामुळं माझ्या समाजाचं नुकसान झालेलं आहे। मी मूळ बीडचा आहे, प्रॉपर बीडचा आहे। मी बीड जिल्ह्यामध्ये, मूळ माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये खंडाळा आहे। आणि यांच्या अंजली दमानियाच्या हे बेताल वक्तव्यामुळं, वंजारी समाजाच्या विरोधातले बदनामी करण्याच्या हेतूने केलेल्या वक्तव्यामुळं माझं समाजाचं नुकसान झालेलं आहे, अब्रूचं नुकसान झालेलं आहे। आणि त्यांच्या विरुद्ध मी 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे। त्या संदर्भामध्ये त्यांना मी नोटीस पाठवलेली आहे। पुन्हा एकदा जाऊया, अंजली दमानिया आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अंजलीताई, ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की हे मुळात प्रकरण काय आहे? तर खुनाचं प्रकरण आहे, गुन्ह्याचं प्रकरण आहे। या प्रकरणाला सामाजिक वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतं तुम्हाला? नक्कीच। त्याच्या विरुद्ध जे स्ट्रॉंगली जे लढतायत ना, त्यांना घरी कसं बसवायचं, त्यांना घाबरवून कसं टाकायचं, हा त्याच्या मागचा डाव आहे। माझी कळकळीची विनंती तुमच्या चॅनलला आहे की ही जी बाईट त्यांनी दिलेली आहे ती बाईट प्लीज जशीच्या तशी मला पाठवण्यात यावी। कारण मला ही कोर्टात दाखवावी लागेल की मी कुठल्या चकार शब्दाने यांच्या समाजाची बदनामी केली आहे, यांची आबरू जे ते म्हणालेत, असे हे सगळे जे शब्द त्यांनी वापरलेत ते कशासाठी? मी जे विधान केलं त्याच्यात कुठे समाजाची बदनामी होणारं ते विधान होतं? आणि या सगळ्या गोष्टी मला जेव्हा कोर्टात मांडायला लागतील, तर आताच्या घटकेला ते काय म्हणालेत, मी त्यांना एक नोटीस पाठवली आहे आणि 5 कोटीचा दावा करणार आहे, म्हणजे केला नाही अजून। ते आता लीगल नोटीस पहिली सर्व करतील, त्याच्यावर माझ्या उत्तराची अपेक्षा करतील आणि मी काहीतरी केलं असं दाखवतील। पण हिम्मत नाहीये त्यांची, कारण त्यांना माहितीये जर 5 कोटीचा दावा त्यांनी दाखल केला तर मी कोर्टाकडनं, जसं मी म्हटलं, त्यांची सनद रद्द होईपर्यंत लढेल, सनद रद्द होईपर्यंत। कारण अशा या वकिलांना अद्दल ही घडलीच पाहिजे। यापुढे ते कोर्टाचा टाइम वेस्ट कधीही करणार नाही। बरं, धन्यवाद अंजलीताई, तुम्ही पुढारी न्यूजची ही सविस्तर प्रतिक्रिया तुमची मांडलीत त्यासाठी।